तुम्ही का आला तिथं मोगलांच्या छावणीत? माहित नाही. काय हक्काचं आहे? कशासाठी आला तिथं? तुम्ही का आलात? आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही आलो तसे गेलोही असतो, पण तुम्ही का आलात? आम्ही तुमच्यासाठी आलो नाही. मग आम्ही आलो आमच्या आबासाहेबांच्या स्वराज्यासाठी. स्वराज्यासाठी? स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या युवराजांसाठी. अक्कासाहेब फार मोठा अविचार केला. असेल हा अविचार, पण आमच्यासाठी हा अविचार नाही हे लवकरच सिद्ध होईल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. साहेब काय करून बसलात हे? मागचा पुढचा कुठलाही विचार न करता इथे मोगल छावणीत आला. काही 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 सुचेन असं झालंय. मोठा धक्का आहे हा आमच्यासाठी. आबासाहेबांना समजलं तर काय वाटेल त्यांना? दादासाहेब, अहो तुम्ही असा का विचार करता? अक्कासाहेब, मुळात तुम्ही इथं आलातच का? आम्ही तुमच्या हिफाजतीसाठी आलो आहोत. आमची हिफाजत करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुमची गरज नव्हती. त्याची कल्पना आहे आम्हाला, पण नाही राहावलं. तुमची काळजी वाटत होती म्हणून आलो. अक्कासाहेब, खेळ वाटला तुम्हाला हा सगळा? ते मोगल आहेत, मोगल. त्यांचे वादे इरादे पाक असतीलच असं नाही. त्याची कल्पना आम्हाला नाही असं वाटतंय का तुम्हाला? मग तरी सुद्धा हे वेडं धाडस करण्याची काय गरज होती अक्कासाहेब? दादासाहेब, नका धास्तावून जाऊ. आम्ही छत्रपतींची लेक म्हणून ज्या धाडसाने इथवर आलो, त्याच धाडसाने छत्रपतींची लेक म्हणूनच इथून बाहेर पडू. अक्कासाहेब, तुम्हाला वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीयेत या. आता तुमच्यावर बारीक नजर ठेवली जाणार. तुमच्या प्रत्येक हालचालीकडे संशयानं पाहिलं जाणार. त्या दिलेर खानाकडे अनेक खोजे आहेत, तारतार जमातीतल्या बायका आहेत. त्या तुमच्या अवतीभोवती राहणार आणि तुमच्यामुळे आमच्या हालचालींवर मर्यादा पडणार. नाही पडणार मर्यादा, आणि तुम्ही पडूही देऊ नका. कशा पडू देऊ नको अक्कासाहेब? अक्कासाहेब, आता कोणतंही पाऊल उचलण्या अगोदर आम्हाला तुमचा विचार करावा लागणार. तुमच्या इथे येण्यानं तो दिलेर खान हरखून गेला असेल. तुमच्या रूपानं आबासाहेबांचं नाक मुठीत आलं म्हणून आनंदानं वेडावला असेल तो. दादासाहेब, त्याचा आनंद फार काळ नाही टिकणार. काय करणार आहात तुम्ही? वीज दिसायला खूप छान आणि तेजस्वी दिसते म्हणून तिला कोणी गळ्यात नाही माळत. अक्कासाहेब, सगळं बरोबर आहे तुमचं. अहो, पण तुम्ही इथे आलात हे समजल्यानंतर आबासाहेबांना काय वाटेल? तुमच्या सासरच्यांना काय वाटेल? तुमच्या मालकांना काय वाटेल? शिवाय आमच्या मागोमाग तुम्ही सुद्धा मोगल छावणीत आलात हे समजल्यानंतर गडावर पुन्हा गदारोळ उठेल तो वेगळाच. दादासाहेब, या गोष्टींचा विचार तुम्ही नका करू. तो विचार आम्ही आधी केला आणि मगच मेण्यात बसलो. आणि इथे आम्ही तुमची बहीण म्हणून नाही, आई म्हणून आलो आहोत. अक्कासाहेब, आजवर प्रत्येक संकटात तुम्ही एकटेच होता. स्वराज्यासाठी निखाऱ्यावरून चाललात तेव्हाही एकटेच, आणि स्वराज्यासाठी स्वतःचं सुख पणाला लावलं तेव्हाही एकटेच. मग आज आम्हाला वाटलं की तुमच्या या संकटात आम्ही तुमच्या बरोबर असावं, म्हणून आलो इथवर. अक्कासाहेब, आता तुम्ही कधी एकटे असणार नाही. आईप्रमाणे आम्ही कायम तुमच्या सोबत असू, सावली सारख्या. लोकांना काय बोलायचंय ते बोलू द्या. 10 जण 10 तोंडांनी बोलतील की तुम्ही मोगलांना मिळाला. आणि आम्हाला एक गोष्ट चांगलीच माहित आहे, छत्रपती आणि सई मातोश्रींची कूस तकलादू निपजणार नाही. अक्कासाहेब, तुम्ही निश्चिंत राहा. निश्चिंत राहू. अक्कासाहेब, तुमचा हा उद्देश कितीही चांगला असला तरी तुमच्या येण्याने अडचणी या वाढणारच. का? आम्ही स्त्री आहोत म्हणून नाही अक्कासाहेब, मग तसं. आम्हाला मर्यादा आहेत म्हणून. अक्कासाहेब, आम्ही तुमचा पाय गुंता होऊ असं वाटतंय ना तुम्हाला? तसं नका समजू. झालीच तर आमची तुम्हाला मदतच होईल. अक्कासाहेब, तुम्ही म्हणताय ते पटतंय, आम्हाला सगळं पटतंय. पण आता आमच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. अगोदर शंभूराजे मोगलांच्या गोठात गेले आणि आता राणूबाई गेले. भागतेबाई साहेब,
हे सगळे तुमच्या लाडाचे प्रताप. असं कसं वागले असतील राणूबाई? शंभूराजेंनी स्वराज्याचा आप धुळीत मिळवला. मराठ्यांचा दरारा त्या मोगलांच्या दावणीत नेऊन बांधलाय. आता करायचं तरी काय? स्वतः त्या वाघाच्या तोंडात मान दिल्यासारखं झालंय. जगदीश्वरा, अजून काय काय ऐकायला लावणार आहेस रे बाबा? ही तर सुरुवात झालीये. पण राणूबाई अशा गेल्यात कशा? आणि कसलं हे एवढं मोठं धाडस? धाडस म्हणायचं की वेडी माया म्हणायची? केवळ वेडी माया नाही तर ही 7 वेडी माया आहे. परंतु यामुळे महाराजांचं नाव खराब होतं. महाराजांना समजलं असेल ना? महाराजांना समजणार, पण आता करायचं काय? दोघांना तातडीने इथे बोलावून आणायला हवं. हत्याबाई साहेब, आता ते एवढं सोपं राहिलं नाहीये. युवराजांसोबत छत्रपतींची कन्या दिलेर खानाच्या तावडीत सापडली. तो आता नाक मुठीत धरून शरण यायला लावणार आपल्याला. आधी महाराजांना एकाचीच काळजी होती, पण आता दोघांची काळजी करावी लागणार. आम्ही काय म्हणतो, महाराजांनी दिलेर खानाला पत्र पाठवलं तर राणूबाई सहज येऊ शकतात. सासरच्या लोकांनी विचारणं अगोदर. अहो, सासरचे लोक विचारणार. शंभूराजे गेल्यामुळे स्वराज्यात कमीपणा आला, आणि आता राणूबाई गेल्यामुळे आवडतही आला. आमच्या सुनबाई तरी त्यांना इतके दिवस का ठेवून घेतलं? त्यांना का जाऊ दिलं? या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती झाडेल. काय उत्तर देणार आहोत आपण? आमचं चुकलं. आम्ही त्यांना शृंगारपुरी घेऊन गेलो होतो आमच्या सोबत. येताना आमच्या सोबतच घेऊन यायला हवं होतं माघारी. अहो, तुम्ही सुनबाईच्या मदतीसाठी ठेवलं होतं. तेच तर चुकलं ना आमचं. त्यांचा हात धरून त्यांना सोबत घेऊन आलो असतो तर आज हा प्रसंग उद्भवला नसता. आता जर तर या अशा गोष्टींना काहीच मोल उरत नाही. जे घडायचं होतं ते घडलं, आणि जे काही घडलंय त्याला शंभूराजे जबाबदार आहे. आम्ही वेळोवेळी सांगत होतो, पण नाही. प्रत्येक वेळी तुमची माया अवतू जात होती. आम्ही टाहो फोडून सांगत होतो, शंभूराजेंची दिलेर खानाशी मैत्री सुरू झालीये. पण आमचं बोलणं कोणीच मनावर घेतलं नाही. अक्कासाहेब, आम्ही हात जोडतो तुम्हाला. तुम्ही जा इथून. ठीक आहे, जातो. पण मग तुम्ही आमच्या बरोबर चला. आम्ही परतीचे दोर कापून टाकले. आम्ही त्यांना पुन्हा गाठी बांधू. घरच्या लेकी या मायेच्या गाठी बांधायलाच असतात. त्याची काळजी आता तुम्ही नका करू. निघूया. अक्कासाहेब ऐका आमचं, तुम्ही निघा. दादासाहेब, तुम्हाला घेतल्याशिवाय या छावणीच्या बाहेर पाय सुद्धा ठेवणार नाही आम्ही. अक्कासाहेब, ते शक्य नाही. आम्ही इथे आलो आहोत ते रिकाम्या हाताने परतण्यासाठी नाही. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तुम्ही तुमच्या मर्जीने वागा आणि आम्ही आमच्या मर्जीने वागतो. आम्ही माघारी जाणार नाही. अक्कासाहेब ऐका आमचं. अहो, तुम्हाला तुमचं आयुष्य आहे. या संघर्षात तुमच्या सुखाची का होरपळ करून घेताय? भावासाठी एवढं नाही केलं तर ती बहीण कसली? अक्कासाहेब, आता कसं समजावू तुम्हाला? इथे चांगले लोक नाहीत. मग या लोकांमध्ये तुम्ही का राहता? ते आमचं राजकारण आहे. पण अक्कासाहेब, तुम्ही कुणाची तरी पत्नी आहात, कुणाची तरी सून आहात. अक्कासाहेब, तुम्ही तुमचा गृहिणी धर्म पाळा. आमचा धर्म आम्ही पाळू. तुम्हाला काय वाटतं या गोष्टी आम्हाला कळत नाहीत? हौस आहे आम्हाला या सगळ्याची. पण आता जर घर राखत बसलो तर स्वराज्याच्या युवराजांचं काय? स्वराज्याचे युवराज सुरक्षित तर स्वराज्य सुरक्षित. आणि त्यामुळे आता आम्ही आमच्या भल्याबुऱ्याचा विचार करणार नाही. अक्कासाहेब, एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्हाला घेतल्याशिवाय तुमची राणू अक्का माघारी जाणार नाही. तर इथून खाली पासाडची समाधी आहे.
तिथल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आजही चैतन्याचा ठेवा बाळसा धरून आहे. आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यावर नक्कीच तुम्हाला नवी उमेद मिळेल. आबासाहेब, काय झालं असेल, कसं झालं असेल याचं नीट अवलोकन करा. नक्की परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला भांबावत राहतात, लोक तुम्हाला घाबरवत राहतात आणि म्हणून तुमची सतसत विवेक बुद्धी नष्ट होते. सुनबाई, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या माणसावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि मग काय तो निर्णय घ्या. आबासाहेब, चूक झाली आमची. शंभूराजे दिलेर खानाकडे गेले. सुनबाई, तुम्हाला काय वाटतं ते खरंच इतके अविचारी आहेत? ते आमच्यावर नाराज झाले असतील, आपल्या ह्या स्वराज्यावर नाराज झाले असतील? नाही, ते असं करण्यामागेही त्यांचा काहीतरी हेतू असेल, काहीतरी विचार असेल. आबासाहेब, त्यांचा एकच हेतू असणार. कोणता? उत्तर दिग्विजय. नवीनच गोष्टी सुरू झाल्या. आता काय झालं थोरल्याबाई साहेब? सुनबाई कुलमुक्त्यार पदाचा त्याग करताय. का? त्यांनाच जाऊन विचारा. पण खरं सांगू का, वकूफ नसताना अशी मोठी गोष्ट मिळाली ना की ती सांभाळताना तारेवरची कसरत होते. आम्ही समजलो नाही. कुलमुक्त्यार पद सांभाळताना रयतेला वेळ द्यावा लागला, पण शंभूराजेंकडे दुर्लक्ष झालं. नाही हो, आम्हाला नाही वाटत असं काही झालं असेल. आता तरी वाटू द्या. शंभूराजे गेले, मोगलांना जाऊन मिळाले. तुम्ही नाही काय म्हणताय? हे त्यांचं अपयशच आहे. अपयश पण आपल्या सगळ्यांच. यार, आम्हाला का ओढताय? आम्ही आधीपासून सांगत होतो, सावध व्हा, सावध व्हा. तेव्हाच ऐकलं असतं आणि सावध झाल्या असत्या तर मानहानी झाली नसती. पण आता काय? महाराजांनी घेतलं पद काढून, घेतले काढून शिक्के कट्यार. घेतली न घेतली पण नामुष्की तर झालीच ना. वाईट झालं. सुनबाई एवढ्या धडपडल्या, पण धाकट्या बाई साहेब, अजूनही त्यांची बाजू घेऊ नका. बाजू घेऊ नका म्हणजे त्या कोणी परक्या आहेत का? थोरल्याबाई साहेब, आता तरी जरा वडिलकीच्या मायेने विचार करा. प्रसंग काय आलाय आपल्यावर? आपलं लेकरू निघून गेलं. सुनबाई धावत आल्या रायगडावर. घडला प्रसंग आपल्याला सांगितलं, आपल्याला माहिती दिली, होरपळून निघाल्या त्या यात. आणि तुम्ही असून तटस्थासारखं त्यांना धारेवर धरताय. कुठपर्यंत योग्य आहे? म्हणजे काय करावं? त्यांच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवावा? हो, त्याचीच गरज आहे. आमच्याकडून ती अपेक्षा ठेवू नका. आम्हाला नाही जमत हा तुझा भाव, आणि स्वराज्याच्या तत्वात ते बसत सुद्धा नाही. अहो, मुलं आहेत ती आपली. त्यांना यातून बाहेर काढून आपण या संकटातून कसे बाहेर निघू हे बघा. सुनबाईंनी या पदाचा त्याग केला, त्यामागची त्यांची भावना लक्षात घ्या. त्यांना झालेलं दुःख बघा. एका बाजूला स्वराज्य तर दुसऱ्या बाजूला पती, एका बाजूला कर्तव्य तर दुसऱ्या बाजूला भावना, एका बाजूला मानहानी तर दुसऱ्या बाजूला पतीची काळजी. थोरल्याबाई साहेब, वैऱ्याच्या दारात येऊन उभा राहिलाय नवरा. काय करावं त्यांनी तुम्ही सांगा. शंभूराजे, शंभूराजे, तुमच्या मनातला उत्तर दिग्विजयाचा नकाशा आमच्या समोर आहे आणि हे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही मात्र त्या मोगलांच्या छावणीत. तुमचा हेतू आमच्या समोर आहे. आपल्या स्वराज्याच्या विस्ताराचा विचार आमच्या समोर आहे. आणि तुम्ही शंभूराजे, तुम्ही आम्हाला हे सगळं सांगायला हवं होतं, आमच्याशी बोलायला हवं होतं. पण तुम्ही निघून गेला. लेकरा, हे असलं कसलं धाडस रे.
तुम्ही केवळ भावनेच्या भरात निघून गेला आणि तेही एकटेच. एका माणसाचं सैन्य आहेत ते. भाऊसाहेब, भाऊसाहेब, तुम्ही आलात. शिवबा, मोठा पेच उभा राहिलाय ना, पुढे धास्तावला. भाऊसाहेब, हो एकटे गेलेत ते दिलेर खानाच्या छावणीत. पहिल्यांदाच गेलेत का ते? भाऊसाहेब, दुसऱ्यांदा गेलेत ते. एकदा तुम्ही पाठवलं म्हणून गेले आणि दुसऱ्यांदा स्वतःहून गेले. तेव्हाही एकटेच होते आणि आताही. पण असं वैऱ्याच्या गोटात जाणं बरं का? एकट्या माणसाचं सैन्य म्हणजे शंभूराजे असं आपणच त्यांच्यावरती बिंबवलंय, आपणच त्यांना शिकवलंय. एकट्या माणसाचं सैन्य म्हणून आपण त्यांना दिलेर खानाच्या छावणीत पाठवलं. तेव्हा ते गेले ते स्वराज्य राखण्यासाठी आणि आता गेले ते स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी. काय चुकलं त्यांचं? भाऊसाहेब, पण बंद दाराआड दिलेर खानाविषयी तुमची हीच राजनीती ठरली होती ना शिवबा? दिलेर खानाचे दोस्त बनून त्याला झुलत ठेवायचे. शंभूराजांनी हे काम अगदी चोखपणे पार पाडले. त्यांच्यावर आरोप झाले पण त्यांनी कुठेही त्याची वाच्यता होऊ दिली नाही. स्वराज्याशी ते किती एकनिष्ठ आहेत ते तुम्हीच बघा शिवबा. आम्हाला हे सगळं मान्य आहे भाऊसाहेब, पण तरीही आता त्यांनी जे केलं. काय केलं त्यांनी ते तसेच करणार आहेत, तसेच आहेत ते. ज्वालामुखी सारखे भुई फाडून जमिनीच्या बाहेर येणारे, पिसाळलेल्या हत्तीचा गंडस्थळ फोडून त्यातून मोती बाहेर काढणारे, सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आहेत ते. हे तुम्हाला ठाऊक नाही शिवबा? तुमची नव्हती विजापूरमध्ये घुसमट झाली? त्या आजाण वयात मावळ पठारावर आलात, वडिलांचे बोट सोडलेत आणि स्वतःचे बोट कापून शिवपिंडावर रक्ताची धार धरली. तेच रक्त आहे शंभूराजांमध्ये शिवबा. ते गेले पण स्वराज्याच्या विस्तारासाठी. दादासाहेब, राणू अक्का, हो, किती काळजी घेता आमची. घ्यायलाच पाहिजे. दुसरं आहे तरी कोण इथे? आम्ही एक काम करतो, हं? आमचा एक खास माणूस पाठवतो वाईला आणि दाजी साहेबांना बोलावून घेतो. बरं, तुम्हाला आवडेल ते करावं आणि आवडेल ते खावं. खावं? इथे छावणीत काय मिळणार आहे? कोंबडं, बोकड, पुलाव आणि बिर्याणी. मग तुमच्या राणू अक्का कशासाठी आहे? आम्ही कालच आमचे विश्वासू माणसं शेतमळ्यात पाठवली होती. शेतकऱ्यांकडून भाज्या मागवल्या आणि पीठही दळून घेतली. आता काय, आपलं आपण बनवायचं आणि आपलं आपण खायचं. बघू तरी आमच्या दादासाहेबांना आमच्या हातची निहारी आवडतीये का? हा, झकास जमलाय बे. आता आम्ही जाधव सरदारांना बोलवून घेतो. जरूर, तेही राहतील आपल्या बरोबर. झालीच तर मदतच होईल. नाही तर नको. लोक म्हणतील स्वतः गेले ते गेले दिलेर खानाकडे, बहिणीला आणि मेहुण्याला घेऊन गेले. दादासाहेब, लोक काय बोलायचं ते बोलू द्या, पण आम्हाला आणि आमच्या मालकांना तुमच्या मनीचा हेतू चांगलाच माहित आहे. आम्ही दोघे तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही लढा. येत आहेत हो मातोश्री, येत आहेत. ओ बाळा,
येत आहेत मातोश्री येत आहेत ओ बाळा ओ हो भवानी बाळा ओ भवानी बाळा ओ येत आहेत हो मातोश्री येत आहेत ओ बाळा मातोश्री येत आहेत मातोश्री हा सुनबाई कुठे आहेत? देवपूजा करतायत आम्ही आल्याची वर्दी द्या त्यांना. जी ओ ओ ओ भवानीबाई 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 ओ ओ का रडताय तुम्ही का रडताय अगं बाई नात ऐकत नाही की काय आजोबांना? नातीची आजोबांची अजून ओळख कुठे झाली हो की नाही भवानीबाई? खरं आमच्या राजकारणाच्या धकाधकीत नातीसाठी वेळच काढता आला नाही. पण आम्ही ओळखीशिवाय कुणाला जुमानत नाही. बघा आम्ही आजवर भल्यांना शांत केलंय पण आमच्या नातीला मात्र नाही शांत करताय. बहिजी आता समज तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही काय करणार ते मी बघणार. तुम्ही बघा तर खरं. अहो नुसता महाराजांचा आदेश आला की माझ्या जीवाची अशी नुसती भिंगरी होती. दुश्मनाच्या गोटात गेलं आणि महाराजांचं नाव जरी घेतलं ना तरी अंगात असा जोश संचारतो. होय असं होतंय. तर आता तिथं तुम्ही कसं डोकं लढवणार? ते आता जाता जाता जे सुचल तसं करायचं. पर एक आहे, महाराजांचं नाव घेतलं की सगळं आपोआप सुचतं बघा. तसं नाही. तो दिलेर खान आहे. याची बोट आता आसमानाला लागलेली असणार. पण तो बी काय असा तसा नाही. तो सावध असणार. तर नोबत तो दिलेर खानच काय, कुणी किती बी सावध असलं ना तर ह्यो भैरजी जिथं घुसतो ना तिथं सगळेच बेसावध होत्यात. अंगाशी आता फक्त तुमच्या इशाऱ्याची वाट बघतोय. तुमचा इशारा आला का मी वाऱ्याच्या वेगाने निघालो. तर नोबत मी काय बी करून दिलेर खानाच्या गोठात घुसतो आणि शंभूराजासनी भेटतो. काम लय अवघड आहे पण एवढं करतो. पर युवराजासनी महाराजांचा निरोप देतो. तुम्ही कुठं थांबलाय ती सांगतो. बाबाजी डंभेरीची फौज कुठं आहे, आप्पाजी नलवडे कुठं आहेत याची बी कल्पना देतो. हा हे पटलं. आणि तिथून निघताना कसं निघायचंय, कुठून निघायचंय, चंद्र उगवताना निघायचंय का मावळताना निघायचंय याची पण कल्पना देतो. आणि हे सगळं दिलेर खानाचा रागरंग बघून ठरवूया. ठरवा. पण जे काय कराल ते यगाने करा. कसं बी करून शंभूराजांना त्याच्या छावणीतून बाहेर काढायचंच. आंबेराव समज ठीक होईल. अहो आई भवानी आहे आपल्या पाठीशी. यश दिलं आपल्याला. करा. जे कराल ते यगानं करा. एवढंच माझं म्हणणं आहे. होय लगेच निघतो मी. आपल्या अंगा खांद्यावर खेळलेलं लेकरू ते दिलेर खानाच्या मांडीवर बसले. निस्ताई विचारानं माझ्या अंगाची लाई लाई होती. कसं बी करून त्यांना त्याच्या मांडीवरून ओढून आणायचं. होय सर नौबत. रुक जाइए, नाराज मत होइए. खान साहब आप तो देखे मेरे गले पर तलवार रखी है, कहिए उन्हें कुछ. चोरी तो चोरी, ऊपर से सीना चोरी. बदतमीज, बदजुबान. जानते नहीं शंभू राजे हमारे अजीज दोस्त हैं और हम शंभू राजे के लिए कुछ भी कर सकते हैं. कुछ भी. लेकिन हुजूर उन्होंने एक खलीफा भेजा था, हमने पकड़ा इसे. तो क्या हुआ? तुम्हें ये सब कुछ करने की क्या जरूरत थी? हुजूर आपके इजाजत के बिना ये खलीफा छावनी के बाहर जा रहा था. ऐसा कभी हुआ है? हम अच्छी तरह जानते हैं कि ऐसा कभी नहीं हुआ. लेकिन तुम ये भूल रहे हो कि शंभू राजे भी शहजादे हैं. आने वाले कल के वो बादशाह हैं दक्कन के. और इससे भी बड़ी बात, वो हमारी जान है, हमारा दिल है. लेकिन हुजूर ये राजा हैं और राजा की तरह रहेंगे. तुम लाजिम हो
और मुलाजिम की तरह रहोगे, ये बात भूलना मत। जी हुजूर। और एक बात कान खोलकर सुन लो मुल्ला अहमद, शंभू राजे के लिए छावनी के सारे नियम, सारे उसूल परे हैं, समझे? आइंदा कभी कोई गलती की या बदतमीजी की, या हमें पता चला कि तुम बुरी तरह इनसे पेश आए हो, तो हम तुम्हें छोड़ेंगे नहीं, नहीं बख्शेंगे तुम्हें, और किसी को भी नहीं बख्शेंगे। जी हुजूर। दफा हो जाओ हमारी नजरों के सामने से। बदतमीज है ये, नादान है, इसकी बदतमीजियों के लिए हम आपसे माफी चाहते हैं। भाई आपण माफी मागाची गरज नाही, लेकिन युवराज ये आपके बारे में नहीं जानता, इसको नहीं पता कि आप मुगलिया सल्तनत में रह चुके हैं और आलमगीर बादशाह आपकी बेहद इज्जत करते थे और आज भी करते हैं, और आप शहजादे के दोस्त हैं। आपने काफी वक्त उनके साथ गुजारा है, हम बेहद शर्मिंदा हैं। भाई आपण शर्मिंदे होण्याची गरज नाही। युवराज अगर अपने लोग गलती करें, खान साहेब, आम्ही कोण आहोत आणि कसे आहोत हे आपण जाणता ओळखता, आमच्या मान मर्यादेचा आपण ख्याल ठेवता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आम्हाला दोस्त मानता। हम ये बात बखूबी समझते हैं और कभी भूलेंगे भी नहीं। क्या बात है युवराज, दिलेर खान नाम हमारा है और सारी दिलेरियां आपके अंदर हैं। हम बहुत खुश हैं कि हमें आपके जैसा दोस्त मिला। इजाजत चाहते हैं आपसे युवराज, खुदा हाफिज। मुल्ला अहमद। जी हुजूर। क्या आप हमसे नाराज हैं? हुजूर, ये आप क्या कह रहे हो? नाराजगी और आपसे नहीं, कभी नहीं। वो क्या है ना मुल्ला अहमद, हमने शंभू राजे के सामने आप पर हाथ उठाया इसलिए। बिल्कुल, लेकिन हुजूर गलती तो मेरी थी, इसके लिए मैं आपकी माफी चाहता हूँ, लेकिन आप मुझ पर नाराज न होना। मुल्ला अहमद, तुमसे दो गलत फहमियां हो रही हैं। मैं समझा नहीं। पहली तो ये कि हम तुमसे नाराज नहीं हैं बल्कि बहुत खुश हैं, और दूसरी ये कि तुमने कोई गलती नहीं की है बल्कि अपना फर्ज निभाया है, समझे? हुजूर आपकी बड़ी मेहरबानी है मुझ पर। मुल्ला अहमद, आप जैसा पाक इंसान ही मुगल सल्तनत की ताकत है। आप जैसों की मजबूत नींव पर ही मुगल सल्तनत कायम है हुजूर। और हाँ मुल्ला, तुम्हारी इस नेकी की तारीफ हम आलमगीर बादशाह से जरूर करेंगे और वो सुनकर बड़े खुश होंगे। शुक्रिया हुजूर, ये तो मेरी खुशकिस्मती होगी, लेकिन हुजूर मैं तो डर गया था कि आप। नहीं मुल्ला, आपको डरने की कोई जरूरत नहीं, बस हम इसी तरह शंभू राजे के साथ 2-2 और 5 खेलते रहेंगे, उसे गुमराह करते रहेंगे। और ये उस लिए जो आपने साहिब आलम के पास जाता हुआ खलीता पकड़ा था, हमारी तरफ से आपके लिए इनाम है। शुक्रिया हुजूर, आपकी चाल समझना बड़ा मुश्किल है, आप तो बड़े शातिर खिलाड़ी हैं। मुल्ला अहमद, हम आपको एक और जिम्मेदारी सौंपते हैं। हुजूर। शंभू राजे पे और कड़ा पहरा लगा दिया जाए, उसके पास अंदर ना कोई जाने पाए और ना ही कोई अंदर से बाहर आने पाए, चाहे वो साधु हो, फकीर हो या फिर कोई औरत ही क्यों ना हो, समझे? शिवाजी राजे के लोग बड़े ही खतरनाक हैं, वो हर मुमकिन कोशिश करेंगे शंभू राजे को मनाने की, हमसे छुड़ाने की, लेकिन शंभू राजे किसी भी हालत में छूटने नहीं चाहिए। ये जिम्मेदारी आपकी है मुल्ला। जरूर हुजूर, जरूर। लेकिन या खुदा, फिर वो अनोखा मौलवी कौन था? नहीं, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर।